तलवारों पे तरवार दिए, अंगारों में जिस्म जलाया है, तब जाके कहीं हमने सर पे ये केसरी रंग सजाया है। कोर ऑफ एएमसी मेडिकल सर्व्हिसेस मध्ये जीवनाचा कार्यकाल दिला, जवानी दिली आणि संपूर्ण काळ तिकडे काढला. तिकडे काय संपन्न झाल्यानंतर रिटायरमेंट नंतर सुद्धा ती घरी बसले नाही. त्यांनी डीएससी मध्ये गेले. डीएससी मध्ये सार्वजनिक म्हणतात दुबारा सर्व्हिस चालू, पण डीएससी चे काम फार विचित्र असतात आणि प्रहरी म्हणून ड्युटीचं पाहावं लागते व्हीआयपी ठिकाणी. असे आमचे चव्हाण साहेब यांनी कर्तृत्वाने, नेतृत्वाने आणि कष्टाने याचा त्रिवेणी संगम सोबत घेऊन ही नोकरी पार पाडलेली आहे. आमच्या चव्हाण साहेबांना फार मोठा सपोर्ट असेल म्हणून आज ते 40 मध्ये आलेले आहेत आणि सर्व आलेले सोयरे आपतेष्ट नाते मित्रमंडळी ज्येष्ठ श्रेष्ठ आजी माझे सैनिक मंचावर असतील यांच्या सर्वांच्या साक्षीने सांगतो की चव्हाण साहेब खूप आणि खूप तकदीरवाले आहेत, किस्मतवाले आहेत की त्यांनी 2-2 नोकऱ्या करून आज आपल्या संपूर्ण संघामध्ये त्यांनी वापसी केलेली आहे. कारण तुम्ही येणाऱ्या 3 वर्षामध्ये खांद्यांचे 15 ते 14 जवान शहीद किंवा मग आमचे तांबोळ्याचे सागर रामा धनगर असतील अशा प्रसंगाला बळी पडले आणि त्या जवानांनी शत्रूची लोहा घेताना 2-2 हात होताना आज ते वीरगतीला प्राप्त झाले आणि त्यांचा फोटो त्या मंचावरनं त्या भिंतीवर लागला. कोणाचा पती गेला, कोणाचा मुलगा गेला, कोणाचा भाऊ गेला. गेलेला माणूस वापस आला नाही, फक्त त्याची बॉडी आली आणि आपण शामेल शोकेतोय त्याचा अंतही केला. म्हणून सैन्यात जाणारा कोण असतो तो फक्त सैनिकाचा मुलगा असतो, शेतकऱ्याचा मुलगा असतो, गरीबाचा मुलगा असतो. माझा शेतकरी राजा त्या शेतीशी काबाड कष्ट करत असतो आणि त्या पावसाला येणे पावसा म्हणत असतो. एका दाण्याचे 100 दाणे करत असतो आणि त्या पावसाच्या भरोशी जगत असतो आणि मुलगा आलेला पाठवतो. म्हणून जेवताना रात्री माझ्या शेतकऱ्याला आठवण करा आणि रात्री झोपताना माझ्या सैनिकाला नमन करा. मित्रांनो टाळ्या संपू देऊ नका, टाळ्या वाजा. आणि चव्हाण साहेबांना असं वाटेल की माझं नातं होतं मान सन्मान. एक शेतकरी नदियों में बह जावा तेरे खेतों में लहरावा इतनी सी है दिल की आरज़ू. डिव्हिजनला जाऊ द्या, तुमची दीदी डिव्हिजनला जाऊ द्या. तुम्ही सैरा वैरा बघते जादू गेला आला नाही. त्या मातेने त्या पोटाच्या गर्भामध्ये 9 महिने 9 दिवस त्या बाळाला वाढवलं आणि आर्मीमध्ये पाठवलं. आर्मीची सेवा संपन्न करून ती मातेने परत पुनश्च दादा गेले. त्यांच्या आईचा आशीर्वाद, आमच्या आईचा आशीर्वाद आज पुनश्च त्या मंचावर आहे. तुम्ही आपल्या ग्रामीण भागामध्ये जा. सैनिकाला मुलगी देण्यासाठी सुद्धा 4 विचार करता. कहती थी तेरा चांद हूँ मैं और चांद हमेशा रहता है. तेरी मिट्टी में मिल जावा गुल बन के.